नमस्कार. आपण शास्त्रींच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्र परिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा. या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा. अवश्य वाचा व सुखी व्हा. धन्यवाद. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये, आणि पाठीमागं बसणारा तो जीवात्मा आहे, अर्जुन आहे. आणि तो अर्जुन अज्ञानी आहे, ज्ञान नाही आहे त्याला. पण भगवंताचा जो देखावा आहे, घोडे, लगाम, भगवंताच्या हातात नियंत्रण. पण अर्जुनाचा एवढा विश्वास आहे, यांच्या हातात जर माझी लगाम असली तर माझं जीवनाचं कल्याण होईल, याला विश्वास म्हणतात. आज आपण मंडपामध्ये जमा झालो, घरदार सोडून. काय आपल्या घरात जेवण मिळत नाही? आपल्याला काही कमी आहे का? काय शब्दांची वाणी आहे, संतांची वाणी, ते कळाली पाहिजे आपल्याला. म्हणून तर आपण या मंडपामध्ये जमा झालो. ती वाणी परिवर्तन करते. पहिल्यांदा ज्यावेळेस युद्धामध्ये उतरतो भगवान कृष्णासह अर्जुन, आणि मग ती दृश्य पाहक असेल, इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. तो रथ नाही आहे, ज्ञानोबराय म्हणतात, एखादा डोंगरासारखा पंखाचा मेरू जैसा, पंख लागलेला डोंगर जसा असावा, असा भगवंताचा तो रथ. आणि गरुडाची जावळीचे कातले चारे. काय सुंदर वर्णन. घोडे म्हणजे काय? गरुडाचे जावळीचे. जावळीचे म्हणजे एक आवळे जावळे भाऊ असतात ना. गरुड आणि घोडे जणू काही एकाच पोटातून जन्माला आलेले आहेत, असे ते अर्जुनाचे घोडे. गरुडाचे जावळीचे कातले चारे. आणि वर्णन केलेले आहेत भगवान कृष्णाचं. पायीक पाठीशी घातला. पायीक शब्दाचा अर्थ सेवक, आपण पुढा राहिला. आणि एवढ्या प्रसन्न वातावरणामध्ये लोक बघितले. म्हणून कधी कधी काय असतं माहिती आहे का, सकाळी सकाळी वाईट लोक भेटले ना, दिवसभर डोकं खराब होतं. विचाराची दिशा बदलते. देवी भागवतात फार सुंदर सांगितलेलं आहे महाराज. जेवण जर खराब निघालं तर अख्खा दिवस वायाला जातो. एवढं जेवणाचं महत्त्व आहे. अख्खा दिवस वायाला जातो. जेवण जर चांगलं नसेल ना, दिवसभर तुम्हाला त्रास होणार पोटाचा. आणि पोटाचा त्रास सुरू झाला की मेंदूचा त्रास सुरू होतो. तो दिवस वायाला जातो. याच्या पुढं बोलायचं, एक टायमाचं जेवण जर चुकीचं मिळालं तर दिवस खराब जातो. बायको जर चांगली नाही मिळाली तर. म्हणजे महाराज जरा जास्त तुम्ही आघात करतायत. माझा श्लोक नाही हा, देवी भागवतामधला आहे. देवी भागवतात सांगितलेलं आहे. आयुष्यभर जिच्याबरोबर राहायचं आहे, तिचं मन चांगलं नसेल, तुमच्याविषयी जर तिच्या भावना चांगल्या नसतील, परिवाराविषयी प्रेम नसेल, तर ते घर नाही आहेत, साक्षात नरकच आहेत महाराज. घरात गेले की भांडण सुरू. आदरच नाही एकमेकाविषयी. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि जास्त किमतीच्या गोष्टी त्या. विचारसरणी चांगली असली पाहिजे, जेवण चांगलं असलं पाहिजे. म्हणून जुन्या काळामध्ये बाहेरचं खात नव्हते. आता भाग्यवान लोक आहेत, घरचं खात नाहीत. नवीन पोरं बघा तुम्ही, पिझ्झा, बर्गर. मी मुंबईला एका ठिकाणी गेलो तर ते बाई जरा गडाला मांडणारी होती. ते दूध आणलं आणि त्यामध्ये साई टाकलेली होती. तिथं पोरगा आला, त्यालाही साई टाकलेली होती. ते सांगितलं, आई काय आहे? ते म्हणजे साई. छी 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 नको. ते चमचा आणला आणि ती साई बाजूला टाकली. म्हटलं काय दुर्भाग्य, मलाही खायचं जीवनामध्ये नशिबात नाही. मी त्या मुलाला विचारलं, का रे बाजूला टाकली? म्हणजे आवडत नाही. काय मूर्ख म्हणून, साई आवडत नाही. लोक साईसाठी भांडणं करतात खेडेगावात. मग काय आवडतं? रसहीन, प्रथिनेहीन असं जेवण. पिझ्झा, बर्गर. अहो लहान लहान पोराला महाराज चष्मे लागले. तुम्ही आता जी जुनी पिढी बसलेली त्याला विचारा, चष्मा नावाचा प्रकार जुन्या काळात होता का म्हणून. काही खायला तरी भस्म व्हायचं महाराज, असा काळ असायचा तो. काय परिस्थिती झाली? शिक्षण, वाणी, शिकवणं.
माझा उद्देश लक्षात ठेवा. मग त्यावेळेस तुमच्या मनातून जे शब्द बाहेर पडतात, संस्कार बाहेर पडतात, तिथं सगळं तुमचं ताळतंत्र विचलित होतं. अर्जुनाने सगळं वातावरण बघितलं आणि कौरव दिसल्याबरोबर अर्जुनाचा मूड गेला आणि भगवंताला म्हणायला लागला, देवा काय माणसं आहेत, रथ कुठं उभं करावं हे तर तुम्हाला कळायला पाहिजे ना. वाईट माणसाच्या समोर रथ उभा केला. बरं काही बोलायची गरज होती का? देवाने उभा केला आहे ना. देवाला कळतं का अर्जुनाला कळतं? आणि भगवंताला असं वाटलं की युद्ध करायचे आहेत, एकदम मोठ्या माणसाजवळ युद्ध नेण्यापेक्षा थोड्याने सुरुवात करू ना, छोट्या छोट्याने. म्हणजे भगवंताला असं वाटलं जर हात गरम झाला तर मग आपण जाऊ पुढं. म्हणून जे छोटे छोटे होते त्यांच्यापुढं रथ उभा केला आणि अर्जुनाला राग आला. अर्जुनला काय देवा, हे माणसे कवणेशी मी आज झुंजावे, माझ्यासारख्या माणसानी कोणाबरोबर युद्ध करावं हे रणी लागे पाहावे म्हणून या. आणि भगवंताला जर राग येत असेल तर या गोष्टीचा येतो. देवापुढे अहंकारच चालत नाही. कवनाशी मी आज झुंजावे, तुम्ही काय लोकांना सामान्य समजता का? भगवंताने निर्माण केलेला संसार आहे, कोणालाही सामान्य समजू नये. भगवंताने पाहिलं आणि सांगितलं ठीक आहे, इथं युद्ध नाही करायचं ना. मग याला ज्यांनी युद्ध शिकवलं त्यांच्यापुढे रथ उभा केला. याला म्हणतात कृष्ण कारस्थान. मी उभा केला होता ते तुला जागा मान्य नाही ना, मग घे तुझ्या बापाजवळच उभा करतो. आणि मग ते द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य समोर बघितले, कृपाचार्य, आणि घाम आला महाराज धरधरून. माझा शब्द लक्षात ठेवा, धरधरून घाम आला. आणि मग अशा टायमाला तुमच्या आमच्यामध्ये धैर्य गळाल्यामुळं आपली भाषा ही तत्त्वज्ञानाची होते. हे अर्जुनाचं जीवन आहे, ही याला वाणी म्हणतो आपण. तुमच्या तोंडातून शब्द चांगले निघतात, पण तुमची ती ओशाळ वाणी असते, भीतियुक्त वाणी असते. आता समजा मोठा माणूस आहेत, त्यांनी तुम्हाला कानाखाली दिली ठेवून, तुम्हाला राग तर आलेलाच आहे. तर अपमान कोणाचाही करा तुम्ही, लहान मुलाचा अपमान करा त्याला राग येतो. त्याने तुम्हाला मारलं, घरात येऊन मारलं, दुसऱ्या दिवशी बैठकीत गेला, का रे तुला काल मारलं? काय महाराज, कुत्रा आपल्याला चावलं मग आपण कुत्र्याला चावतो का? हे किती सुंदर भाषा आहे, किती सुंदर तत्वज्ञान आहे. हे बोल, याला मारता येत नाही म्हणून तो सुंदर बोलायला लागला. याच्या जीवनातला उणिवा आहेत, याला आक्रमण करता येत नाही म्हणून त्याची भाषा बदलली. या कुत्रा येऊ द्यावर द्या असं बोललं की दगड घेऊन धावतो. ते बिचारे गरीब आहे. कुत्रा आपल्याला चावलं म्हणून काय त्याला आपण चावतो? मग तू नीट वाग ना सगळ्यासाठीच. सर्व घटी राम आहे तर सगळ्यालाच देव समज. आपल्यापेक्षा वरचढ माणूस पाहिला की द्वेष निर्माण होतो, आणि आपल्यापेक्षा लहान माणूस पाहिला की अहंकार तयार होतो. मग तुमच्या तोंडातून जे शब्द निघतात ते एक अहंकारात्मक असतात किंवा द्वेषात्मक असतात. तुम्ही भाषा काय बोलता याला किंमत राहत नाही. तुमच्या तोंडात वेदाचे शब्द असतील, तुमच्या तोंडात संताचे शब्द असतील, पण तुमचं अंतःकरण द्वेषयुक्त आहे का अहंकारयुक्त ते तपासणं गरजेचं आहे. म्हणून ती वाणी अहंकारयुक्त किंवा द्वेषयुक्त झाली की तिचा प्रभावच पडत नाही. लक्षात आलं तुमच्या? प्रभावच पडत नाही त्याचा. हे आपल्या जीवनातल्या उणीवा आहेत. म्हणून तुम्ही बोलता फार चांगले, तुमची वाणी फार चांगली, पण मन हे कपटी असतं, मन द्वेषयुक्त असतं, मन अहंकारयुक्त असतं. परिणाम समाजावर परिणाम होत नाही. मग तुकोबारायच्या वाणीचा का प्रभाव पडला? अंतःकरण स्वच्छ आहे महाराज, पहिला प्रकार. आणि ही वाणी निर्दोष होण्यासाठी साधना सांगितली जाते, त्याचंच नाव तपश्चर्या आहे. त्याच्यावर आपण थोडा विचार करू, एक अभंग होईल आणि मग आपण त्याच्यावर अजून, आज जरी वेळ कमी दिला असेल तरी तुमचा हप्ता पूर्ण झाल्याशिवाय ज्ञानेश्वरी सोडत नाही. वाणीचं महत्त्व आपण सांगत चाललो आहे. द्वेष आणि अहंकारयुक्त वाणी हा एक मानवी जीवनाचा प्रकार आहेत.
ज्याच्यामध्ये आपण भययुक्तता असं म्हणू शकतो. आणि त्या वाणीमध्ये घटक कोणते आहेत, क्षमता कोणती आहेत याचं काही महत्त्व नाही आहे. तुमच्या अंतःकरणात ती स्वज्वलता किती त्याचा प्रभाव असतो. शब्दामध्ये जो आत्मा असतो त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही किती तपश्चर्या केलीत तो आत्मा शब्दामधून प्रगट होत असतो. किती स्वच्छ अंतःकरण आहेत हे शब्दातून प्रगट होत असतं. आणि जे असेल ते मग आता तुम्हाला कल्पना आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये काही न्यायालयाने स्तुती करावी लागते, व्यवहारामध्ये नसलेली स्तुती करावी लागते, सासऱ्याचं मनात असते की जावायच्या कानाखाली मारावी, पण ते जावई असल्यामुळं बोलता येत नाहीत. हा पण एक वाणीतला दोष म्हणून मानला जातो. एखादे चांगले असतो किंवा वाईट असतो याला राग द्वेष काम क्रोध लोभ युक्त वाणी म्हणतात. तरुणपणामध्ये असे काही प्रसंग जीवनामध्ये येतात की ज्या ठिकाणी हे आपल्याला अनुभवायला मिळतात. मधुर बोलतात. आता काही तरुणपणामध्ये बघा ना, आईबाप ज्यांच्यातून जन्माला आलात, लहानपणी प्रेमाने आपण त्यांच्याबरोबर बोलत होतो, पण बाई आल्यानंतर आई गेली. आईला टेन्शन, आता पहिला चांगला होता ना आता बिघडला कशामुळे. बिघडला नाही, तो वाणीचा विषय बदलला. मग आता या ठिकाणी होतं काय, माझा आजचा सिद्धांत महत्त्वाचा आहे का तुम्ही, तुमच्या जीवनातले जीवाच्या जीवनातले हे दोष आहेत, अहंकार काम क्रोध लोभ, हे आपले म्हणून आपल्या वाणीचा प्रभाव पडत नाहीत. पण ज्यांची वाणी निर्दोष आहे पहिल्यांदा त्यांची संगत तुम्हाला मिळाली पाहिजे. हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा असा आहे की त्यांनी तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. आणि तिसरा टप्पा असा आहे तुम्हाला काहीतरी सांगावं असं त्यांना वाटलं पाहिजे. हे महत्त्वाचे 3 टप्पे आहेत. चांगली माणसं वाईट माणसाला कधी जवळच करत नाहीत. हा पहिला टप्पा आहे. त्याला काही बिघडायचं आहे काय. कोळशाला हात लावायचा, कोळसा तर काळाच आहेत, पण आपला हात काळा करून घ्यायला कोण मोकळे आहेत महाराज. संसारामध्ये 700 कोटी माणसं आहेत. आता नाही कोणाचा उद्धार झाला तर संतांचं काय केलं त्याच्यामध्ये. वाईट माणसाला संत जवळ करत नाहीत. वाईट असला आणि सुधारण्याची शक्यता असली तर जवळ करतात. त्याचं नाव आहे माळ घालणं, आचरण बदलणं, जीवन बदलणं. अशी शक्यता असली तर ते येतात आपल्याकडे. आणि मग तुम्ही पहिला टप्पा पार केला आणि मग तुम्ही अभ्यासाला लागलात. संत जसं जसं सांगतात अशा पद्धतीने तुमचा अभ्यास चांगला, तर मग हळूहळू त्यांचं मन बदलतं. माझा शब्द लक्षात आला, त्यांचं मन बदलतं. चांगला पोरगा आहे, चांगला साधक आहे. आणि खूप दिवस चांगला वागलात मग एक सिद्धांत सांगून बघतात. एक सिद्धांत, मग एक सिद्धांत सांगितला की तो पचतो किती. काय होतं माहिती आहे का, ज्ञानोबाने खूप सुंदर लिहिलं. वाईट माणसाला जर एक शब्द चांगला आला ना, कुठेही जाऊन तो डायलॉग मारत बसतो. मूर्खाची जिभे अक्षराचा आंबोगा सुभे, ब्रह्मसभे न लजे जायचा. आणि हा तर मला जास्त अनुभव आहे गादीवर बसल्यापासून. घरात बायको ज्यांचं ऐकत नाही ना ते आम्हाला सांगायला येतात. आणि आमचा नाईलाज आहे, गादीमुळं सगळं ऐकून घेतो आम्ही. पण काही काही विषय असे असतात आम्हाला काहीच कळत नसतं त्यातलं. शेतातलं तर मला अजिबातच ज्ञान नाही. लोक येतात, महाराज ते असं आहे, ते सत्य असे, नांगरटी असे असते, तो हे असं असतं. आता काय ठीक आहे, बाबाकडे बघायचं, सण का विषयच नाही आमचा ना. त्यांना सांगावं असं वाटतं, आपण ऐकायचं. पण ज्यांच्याकडे तत्त्वज्ञान आहे त्यांनी सांगण्याची इच्छा करणं मनातून, हा जीवनातला सगळ्यात मोठा संयोग आहे. म्हणून तुकोबारायांच्या अभंगाचा जर आढावा घेतला आपण तर आपल्या लक्षात येईल, मोठ्या माणसाने जवळ करणं हे पहिलं लक्षण आहे. माझं बोलणं आहे का बरं का. आणि तिथं जाऊन शहाणपणा करू नका तुम्ही. तुम्ही त्यांना मोठं म्हणून स्वीकारले म्हणून कायमस्वरूपी तुमच्या मनात मोठे आहे हीच प्रतिमा राहिली पाहिजे पहिल्यांदा. नाही तर काय होतं, सुरुवातीला मोठे म्हणून जातं तर नंतर लक्षात येतं ते आपल्यासारखंच आहे. डोक्यातून मोठेपण निघून जातं आणि त्याला शिकवायला सुरुवात करतात. माझा मुद्दा लक्षात ठेवा, मोठ्याने जवळ केलं पाहिजे. मोठा कधी जवळ करतो, सोपा आणि साधा विषय हा, याला काही जास्त डोक्यात आणायची गरज नाही. मोठा कधी जवळ करतो, तुम्ही चांगले असाल तर. तुम्ही चांगले असाल, चांगले असणं म्हणजे काय, निर्व्यसनी असणं, स्वतःच्या बाबतीत
दक्ष असणं, आपुली आपण करा, याचं नाव आहे स्वतःच्या बाबतीत दक्ष असणं. तुम्ही शाळेमध्ये जाता, 50 मुलाला शिक्षक एकच धडा शिकवतो, त्याला पाट्या टाकायचे असतात. रोज 7 तास शिकवायचं, 4 तास शिकवायचं, त्याचं गणित आहे, शिका नाही तर मातीत जा. तो येतो, तासभर लेक्चर घेतो. लक्षात आलं का? ऐकणारे सगळेच आहेत 50 पोरं. एखादा पोरगा दक्ष असतो, तो शिक्षकाच्या डोक्यात बसतो की ऐकणार आहे. मग सगळ्या 49 पोराला वगळतो आणि शिक्षक त्याच्याकडे पाहून सांगायला सुरुवात करतो. याला म्हणतात संगती. शिकवतो काय? वाणीच, शब्दांनी त्याला मोठा करतो. आणि मग जशी जशी त्याला शंका येते, मग तो आदराने येतो, सर मला जरा शंका आहे, विचार. योग्य शंका असली की हात फिरून सांगतात, नाही बाबा असं नाही, असं आहे. याला म्हणतात जवळ करणं. आणि मग तुमच्या जीवनातल्या जर काही अडचणी असल्या आणि तुम्ही जर शिक्षकाच्या मनात बसलात, मग बरोबर तुम्हाला मार्ग, असं नाही, असा फॉर्म भर, असं नाही, असं कर, ही परीक्षा दे, बरोबर तू याच्यातून निघशील. याला म्हणतात वाणी. हे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा सगळ्याला सारखा उपदेश करणे. दुसरा टप्पा आहे तुम्ही कोण आहात त्याच्यावर विशेष लक्ष देणे. आणि तिसरा टप्पा जवळचं सांगणे. हेच भगवान बाबाचं जीवनचरित्र आहे. वारकरी संप्रदायामध्ये पहिल्यांदा आपण माळ घालतो, त्यांच्या मनासारखं वागायला सुरुवात करतो. दुसरा टप्पा आहे वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी. मग खूप दिवस वाऱ्या केल्या, खूप प्रवचन ऐकले की मग ते संतांच्या डोक्यात येतं, अरे हा नेहमी वारी करतो, नेहमी जवळचा आहेत, नेहमी चांगला आहेत. मग त्याला जवळ करतात, काय चाललं आहे, कसं चाललं आहे तुझं, बाबा माझी अडचण आहे, असं असं काही कळत नाही, येत जा. मग त्याला शिकवतात. करुणी सायास, याला म्हणतात वाणीची प्रसन्नता. एकदम नाही, माझं प्रवचन ऐकलं लगेच गडावर आले, भारत आम्हाला ज्ञानेश्वरी शिकायची, काही पद्धत आहे का? नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.